नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। उमरखेडचे आमदार राजू पारवे आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता लागली आहे। तर राजू पारवे हे धनुष्यबाण चिन्हावर रामटेकमधून निवडणूक लढणार अशी शक्यता आहे। तर रामटेकची जागा शिवसेनेकडे जाणार असल्याचे बोलले जात आहे। नागपूर जिल्ह्यातील उमरखेडचे काँग्रेस आमदार पारवे भाजपामध्ये जाणार आणि त्यांनी भाजपाकडून रामटेक लोकसभेची उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। काही दिवसांपासून सुद्धा चालू आहे। या पार्श्वभूमीवर आज झालेल्या पारवे फडणवीस यांची महत्त्वाची भेटगाठी झाल्या। अशातच आज राजू पारवे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असली माहिती समोर आली आहे। तर आजच राजू पारवे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे। तसेच शिवसेनेचे पक्षप्रवेशानंतर राजू पारवे धनुष्यबाण चिन्हावर रामटेकमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे। तर रामटेक ही लोकसभा शिवसेनेच्या कोट्यात गेली आहे। त्यामुळे राजू पारवेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर घेतलेले निर्णय हा मान्य होईल। तर दरम्यान रामटेक हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। सध्या येथे शिवसेनेचे कृपाल तुमाने खासदार आहेत। महायुतीची जागा वाटपात भाजपाला ही जागा हवी आहे, पण अद्यापही निर्णय झालेला नाही। हा निर्णय झाल्यानंतर राजू पारवे भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतील। तोपर्यंत भेटीगाठी होतच राहतील। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।